मैत्रिणींनो, मी ज्योती. मी तुम्हाला रेडी रांगोळी पॅचेस कसे बनवायचे हा व्हिडिओ शेअर केला होता या अगोदर. आज आपण एक नवीन रेडी रांगोळी पॅच बघणार आहोत. बॉर्डरसाठी यूज कसा होतो ते पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. आज फक्त तो कसा बनवते हे दाखवते. या अगोदर जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी हे OHP शीट वरती एक डिझाईन पहिल्यांदा परमनंट मार्करनी ड्रॉ करून घेतले. तर आता आपण फर्स्ट लेयर आहे हा फॅब्रिक ग्लूचा, तो अप्लाय करणार आहोत. जी पण रांगोळी आपण ड्रॉ केलेली असेल त्याच्या आउटलाईन पासून व्यवस्थित असा ग्लू आपल्याला अप्लाय करायचा आहे, जेणेकरून आपली रांगोळी ही व्यवस्थित स्टिक होईल. मी हे पूर्णपणे प्लेन असा एक लेयर फॅब्रिक ग्लूचा दिलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय असते ती रांगोळी स्प्रेड करायची. आपला जो फेवरेट कलर असेल, तुम्हाला जसं पाहिजे तसं आवडीच्या कलरची रांगोळी स्प्रेड करू शकता. एकसारखी सगळीकडे स्प्रेड करायची. हा बघा, हा फर्स्ट लेयर तयार झालाय. आपण आता हा अर्ध्या तासासाठी सुकण्यासाठी ठेवूया. मी हे डिफरंट कलर मध्ये बॉर्डरच्या रांगोळ्या बनवते. तर याच्या माझ्या अगोदरच्या ज्या बनवून झाल्या फर्स्ट लेयर त्या सुकलेल्या आहेत. त्यापैकी एकचा मी तुम्हाला सेकंड लेयर कसा करायचा ते दाखवते. मी आता याला सेकंड लेयर करते. सेकंड लेयर करताना आपला फर्स्ट लेयर हा पूर्णपणे सुकलेला पाहिजे. जर आपण घाई केली, सुकलेली रांगोळी नसेल आणि सेकंड लेयर करायला गेलो तर रांगोळी ही जमा होते आणि एकसारखं जर ग्लू आपला पेस्ट झाली नाही त्याच्यावरती तर सेकंड लेयरची रांगोळी पण व्यवस्थित बसत नाही आणि रांगोळीची फिनिशिंग बिघडते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही सेकंड लेयर कराल तर पहिला लेयर पूर्णपणे सुकू द्या आणि मगच सेकंड लेयर करा. हा सेकंड लेयर आपण आता सुकण्यासाठी ठेवू आणि दुसऱ्या एका जो पॅच आहे त्याचा आपण मिडलचा पोर्शन करायला घेऊ. आपण ह्या फ्लॉवरचा मिडल पोर्शन येलो करणार आहे. तर पहिल्यांदा मी आता जो आपण ट्रेस केलेला पार्ट आहे त्याला ग्लू अप्लाय करून घेते. माझा आता पूर्ण ग्लू अप्लाय करून झालेला आहे. आता आपण त्यावरती रांगोळी स्प्रेड करू. अगोदर प्रमाणे आपण ह्या 3 फ्लॉवरला देखील येल्लो जो पार्ट आहे मिडलचा तो कंप्लीट करून घेऊ.
आता येलो कलर स्प्रेड केला तो ऑरेंज, पिंक आणि रेड पोर्शन वरती पण पडलाय, पण आपल्या तर फायनल पॅचेस मध्ये हे कलर दिसत नाही. हे का होतं? तर त्यामागचं कारण हेच आहे की आपण पहिला लेअर पूर्णपणे सुकू देतो आणि त्यानंतर सेकंड लेअर करतो. मग पहिला कलर जो आहे आपला ऑरेंज, पिंक आणि रेड हा पूर्णपणे सुकलाय, त्यामुळे ही येल्लो रांगोळी आहे ती फक्त मिडल पोर्शनला स्टिक होते. तो पोर्शन ड्राय असल्यामुळे त्यावरती स्टिक होत नाही. हे बघा, मी आता तुम्हाला दाखवते. आपला ऑरेंज वरती कोणताही येल्लो कलर दिसत नाहीये. त्याचप्रमाणे आता हे पिंक पण बघा, हे बघा, फक्त येल्लो पोर्शन वरतीच आपली रांगोळी स्टिक होते, कारण आपण ग्लू हा आहे पहिल्या लेअरचा पूर्णपणे सुकू देतो, त्यामुळे ओलसर नसतो आणि ओलसर नसतो म्हणून सेकंड लेअर त्यावरती स्टिक होत नाही. हे बघा रेड. आता हे फक्त फर्स्ट लेअर आहे म्हणून आपल्याला लाईट दिसत आहे. या रांगोळीची सेकंड लेअर बाकी आहे. सेकंड लेअर केल्यानंतरच रांगोळीला फिनिशिंग येते आणि डार्क दिसते. हे जे पॅचेस आहे याचे फक्त फर्स्ट लेअर रेडी आहे. मी आता ऑल पॅचेसचे सेकंड लेअर करून घेते. तुम्हाला प्रोसेस माहिती आहे. सेकंड लेअरला आपण फक्त ग्लू अप्लाय करतो आणि रांगोळी स्प्रेड करतो. तर सेकंड लेअर झाल्यानंतर कसे दिसतात ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, सेकंड लेअर झाला आहे आणि पॅचेस आता असे दिसत आहे. मी सेंटरला स्वस्तिक ठेवलं आहे. सेंटर नंतर इकडे 3 अरेंज केले आणि स्वस्तिकच्या इकडे 3. हे बघा, फायनल हे असं दिसतंय. आपण हे दरवाजात ठेवू शकतो किंवा पाटापुढे अरेंज करायचे असेल तर सेंटरची रांगोळी आपण चेंज करू शकतो. मी हा पॅच बनवलेला आहे स्वस्तिकचा. तिथे मी तुम्हाला आता हे बघा, हे लक्ष्मीचे पाऊल ठेवलेलं आहे असं. आणि कोणती पण जी रांगोळी असेल ती सेंटरला ठेवून किंवा नाही ठेवली तरी पण चालेल. फक्त हे पॅचेस जरी अरेंज केले तरी पण आपली बॉर्डर रांगोळी ही छान दिसते.